समाजामध्ये गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी लढणारे फार ठराविक बोटावर मोजण्या इतके राजकारणी लोक पाहतो आपण. त्यामध्ये रोहितदादा पवार आहे. जी सरकारने कर्जमाफी केली ती फसवी. त्यामध्ये अनेक अटी 2019 ची कर्जमाफी जाणाऱ्यांना, कर्जमाफी ज्यांना लाभ मिळाला त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया, नंतर वेगळा. तर शेतकऱ्यांची मागणी ही की तुम्ही सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करा. कारण शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि तो शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळं आज रोहितदादा अन्नत्याग करत आहे. अन्नदात्यासाठी अन्नत्याग करण्याचा त्या ठिकाणी दुसरा दिवस आहे. त्यामुळं मी सरकारला सांगू इच्छितो की ही तिनगी याचा वनवा कधी पेटेल सांगता येणार नाही. गावागावात शेतकरी जर रस्त्यावर आला ना, या सरकारमधील प्रमुखांना पळती भुई थोडी होईल. त्यांना घराच्या बाहेर निघता येणार नाही, ही परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर केली पाहिजे. शेतकरी काय 10 लाख रुपये 20 लाख रुपये मागवतो का? बिचारा 2 लाख रुपये मागवतो ना, ते द्या ना, दिलं पाहिजे. निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आश्वासनं देता, वेगवेगळ्या घोषणा करता, मग आता द्यायला अडचण काय? तो बिचारा आजारी, तब्येत त्यांची खालावलेली. समज आज जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर उद्या काय होईल सांगता येणार नाही. आणि जी परिस्थिती जर हाताबाहेर गेल्यानंतर तुम्ही नंतर देण्यात अर्थ नाही. लवकर दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं.